वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. मागच्या वेळेला आपण कालिदासाचं महाकवी काव्य कुमार संभव याचा थोडक्यात परिचय करून घेतला. आता कालिदासाचं जे दुसरं महाकाव्य आहे त्याचं नाव आहे रघुवंश आणि त्या काव्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. रघुवंश हे काव्य मोठं आहे, म्हणजे नावाप्रमाणेच ते महाकाव्य आहे. महाकाव्य म्हणजे आपण मागच्या प्रवचनाच्या वेळेला बघितलं होतं, महताम महच्चयत, म्हणजे जे मोठ्या लोकांविषयी असतं आणि जे मोठं असतं, म्हणजे आकारानेही मोठं आणि आशयाने मोठं असं जे काव्य त्याला महाकाव्य असं म्हणतात. त्यानुसार कालिदासाचं रघुवंश हे खऱ्या अर्थाने महाकाव्य असं आपल्याला म्हणावं लागेल. कालिदासाचं महाकाव्य, आणि मी जो सुरुवातीला श्लोक म्हणून जे म्हटलं तो म्हणजे मंगलाचरण आहे आणि हे ह्या महाकाव्याचं मंगलाचरण आहे. म्हणून एरवी आपण कृष्णाला वंदन करतो, पण आज पार्वती परमेश्वराला वंदन केलं, कारण जो विषय आहे हा रघुवंश, त्या काव्याचं हे मंगलाचरण आहे. अत्यंत सुंदर असं आपल्या काही लोकांच्या सकाळच्या म्हणजे प्रातस्मरणातला सुद्धा हा श्लोक आहे. इतकं एका श्लोकात कालिदासाने कसं सांगितलं हे आपण पुढे बघणार आहोत. पण प्रथम रघुवंश म्हणजे रघुचा वंश. वंश आपल्याला शब्द समजतो. रघुचा वंशाचं चरित्र म्हणजे संपूर्ण वंश चरित्र हा या महाकाव्याचा विषय आहे. सर्वसाधारणपणे काव्य नाटक असं जर म्हटलं तर त्याचा एक नायक असतो, नायिका असते, आणि त्या नायकाचं चरित्र हे प्राधान्याने असतं. पण ह्या काव्याचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण रघुवंश हा नायक आहे असं हे काव्य आहे. म्हणजे रघुकुलातले जे राजे, त्या राजांना एकच राजा असं नाही तर सर्व कुळ हेच नायक करून त्याला उद्दिष्ट, त्याच्या म्हणजे विषय तो एक धरून त्या उद्दिष्टाने हे काव्य रचलं गेलं. असं हे रघुवंश महाकाव्य म्हणजे. आणखीन एक शब्द आपल्याला सांगते, ही सर्वसाधारणपणे परिणत प्रज्ञ कालिदासाची उत्कृष्ट कृती आहे असं मानलं जातं. तसं आपण म्हणूया. परिणत प्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा ही अनेक काव्य यांच्या अभ्यासाने आणि काव्य रचून परिणत विकसित झाली आहे अशी, म्हणजे संपूर्ण सर्वार्थाने परिपूर्ण असलेला असा तो कवी आहे कालिदास. आणि त्या कवीने केलेलं म्हणजे हा काही नवकवी नाहीये, हे त्याचं नवीन काव्यही नाही, कारण त्याच्या आधी त्यांनी कुमार संभव हे काव्य महाकाव्य रचलेलं आहे. त्याच्याही आधी ऋतुसंहार हे काव्य रचलेलं आहे. ते महाकाव्य नाहीये, ते काव्य खंड. नंतर मेघदूत यासारखं खंडकाव्य आहे. अशी काव्य रचून मग या महाकाव्याची रचना त्यांनी केली आहे. म्हणून परिणत प्रज्ञ कालिदासाची ही अत्यंत सुंदर अशी कृती आहे असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे एकंदरीतच महाकाव्यांच्या आपल्या ज्या काय संस्कृत महाकाव्य आहेत किंवा संस्कृतच कशाला, सर्व भाषातल्या महाकाव्यांमध्ये रघुवंशाला एक अनन्य साधारण महत्व आहे. तसंच पुन्हा हे वंशकाव्य आहे, हे याचं वैशिष्ट्य. त्यामुळे वंशकाव्याचाही हा सर्वश्रेष्ठ नमुना आहे. असं हे सर्वार्थाने परिपूर्ण असं महाकाव्य आहे. आणि हे या एका तासामध्ये आज आपल्याला हे सांगायचंय. म्हणजे अल्पसा परिचय आपण त्याच्यात घेणार आहोत. त्यातला एक एक सर्ग हा अतिशय सुंदर आणि खऱ्या अर्थाने कालिदासाची प्रतिभा इथे कशी आपल्याला उत्तम तऱ्हेने फोफावताना दिसते, वाढताना दिसते आणि सहज सुंदर असं तो वर्णन करत राहतो, ते आपल्याला जाणवतं. म्हणजे ह्या कालिदासाला कवी कुलगुरू का म्हणतात हे आपल्याला हे काव्य अभ्यासलं की लक्षात येतं.
आता मुळात संस्कृत आहे त्यामुळे ते सहज तसंच, आणि त्याच्यातली कालिदासाची जरी म्हटलं जरी आपण की शैली त्याची सहज आहे, सोपी आहे, तरी आपल्याला आता भाषेची अडचण येते. त्यामुळे ते प्रत्येक श्लोक त्यातला उलगडून सांगावा लागतो आणि मग त्यातलं सौंदर्य आपल्याला कळतं. म्हणून आपण असं श्लोकाप्रमाणे जाणार नाही आहोत, कारण ते तसं अवघड आहे. कारण एक एक सर्ग आम्ही महाविद्यालयात सुद्धा शिकवताना संपूर्ण टर्मभर एक दोन सर्ग असे अभ्यासाला असतात त्याचे, कारण त्याचं सगळंच सांगायचं असतं. आणखीन कालिदासाचं वैशिष्ट्य म्हणजे कालिदास हा उपमा देण्यात अतिशय प्रवीण असा आहे. म्हणून उपमा कालिदासस्य असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्याच्या गोष्टीची उपमा द्यावी ही कालिदासानेच द्यावी. त्याची उपमा ही परिपूर्ण उपमा असते. परिपूर्ण उपमा म्हणजे केवळ एखाद्या गोष्टीचं साम्य घेऊन त्याची तुलना केलेली नसते, तर दोन्ही सर्वार्थानी उपमान आणि उपमेय, म्हणजे ज्याची तुलना करायची आणि त्याच्याबरोबर करायची आहे ते अगदी सहजपणे चपखल बसतात अशी, म्हणून ती सर्वांग परिपूर्ण अशी उपमा असते. आणि म्हणून त्याला उपमा कालिदासस्य असं सगळ्यांनी गौरविलेलं आहे. असं हे रघुवंश महाकाव्य. त्याच्यात प्रश्न येईल, आता आपल्याला माहिती आहे रघुवंश म्हटलं म्हणजे रामाचा वंश आहे. मग असं असताना त्याला रघुवंश असं का नाव दिलं, आपण व्याख्यानाच्या शेवटी बघूया. त्याच्यातही त्यांनी कसं चाणाक्षता त्याची दिसते कालिदासाची. तर सर्वसाधारण पहिल्यांदा स्वरूप त्याचं बघूया. हे 19 सर्गांचं महाकाव्य. कारण महाकाव्याची व्याख्या जी केलेली आहे तीच मुळी सर्गबंध महाकाव्य म्हणून, की जे सर्गात बांधलेलं असतं त्याला महाकाव्य म्हणायचंय. म्हणून इथे आपण एरवी अध्याय म्हणतो ना, तर त्याच्याऐवजी महाकाव्य म्हटलं की ते सर्ग आहेत. आणि असे 19 सर्ग या महाकाव्याचे आहेत. या 19 सर्गांमध्ये एकूण 28 राजांची वर्णनं आपल्याला दिसतील. रघुकुलातल्या 28 राजांची वर्णनं या 19 सर्गांमध्ये त्यांनी केलेली आहेत. आता 28 राजांची वर्णनं केली, मग त्यांनी दिलेली जी वंशावळ आहे ती, त्याला आधार कोणता? या बाकीच्या नेहमी जेव्हा रघुवंश आम्ही अभ्यासायला असतो महाविद्यालयामध्ये त्यावेळेला मग ती चर्चा करतो. आता काही ती चर्चा करायचं कारण नाही. पुराणातला संदर्भ आहे, रामायणातला, महाभारतातला, या संदर्भामध्ये म्हणजे कदाचित काही नावांमध्ये भिन्नता आहे, तर एखादं त्यांनी कोणतं अवलंबिलं आणि त्यानुसार ते केलं, अशा अभ्यासकांच्या याविषयी बऱ्याच चर्चा घडत असतात. त्या घडू दे बिचाऱ्या, सगळ्या भरपूर चर्चासत्रांमधून ते रंगू दे. आपण आपलं ह्या काव्याचा थोडाफार जेवढा आस्वाद घेता येईल तो घेण्याचा या एका तासात प्रयत्न करूया. या काव्यावर संस्कृतमधून एकंदर 33 टीका लिहिल्या गेलेल्या. यावरून हे काव्य किती प्रसिद्ध आणि लोकमानसावर प्रभाव टाकणारं होतं हे आपल्या लक्षात येईल. कारण त्याचं उघड आहे, हे रामाचं चरित्र, म्हणजे रामाच्या वंशाचं चरित्र आहे. आता रामाचं चरित्र का नाही? कारण रामायण आहे वाल्मिकींचं, आणि ते तर आदिकाव्य आहे. आणि आदिकवी वाल्मिकींनी रचलेलं रामायण, त्याला अनुसरून हे काव्य मी लिहितोय असं प्रांजळपणे सुरुवातीलाच रघुवंशात कालिदास सांगून जातो. आम्ही या रघुणा अन्वयम वक्ष्ये असं तो सांगतो. मी आता रघुराजांचा अन्वय म्हणजे वंश मी सांगत आहे. का बरं मला ही अशी बुद्धी झाली? तर हा छान त्यांनी सांगितलंय. तर कुणीही कर्णमागत्य, आणि त्यांचे तर राजांचे गुणच एवढे मोठे आहेत की ते माझ्या कानावर आले आणि मी चापलाय प्रचोदित. हा एखादा माणूस जसा नाही ते झालं की हे मला हवंच आहे, हे मला करायचंच आहे असं जसं म्हणत असतो, तसं मी आपण असं म्हणूया हावरेपणाने त्याच्यावर झडप घालतोय आणि ह्या वंशाचं चरित्र मी सांगतो. आणि म्हणजे हे प्रांजळपणाने त्यांनी सांगितलंय, पण ते सांगण्याचं म्हणून दुसरा जो म्हणजे पहिला श्लोक मग नमन म्हणून जो मगाशी वागत हा संपृक्त सांगितलं,
पार्वती परमेश्वरांना त्यांनी नमन केलंय. आणि इथे आता मी ती परिपूर्ण उपमा कशी असते ते सांगते. म्हणजे पहिल्या श्लोकापासूनच त्यांनी चौकार मारायला सुरुवात केली. चौकार काय, षटकार असा तो आहे. हे शब्द आणि अर्थ ह्या दोघांचं जसं ऐक्य असतं, वाग अर्था इव वागर्थौ इव संपृक्तौ, एकत्र झालेले, म्हणजे ह्या दोघांचं एकत्रीकरण झालंय. जसं असं एकत्रीकरण कोणाचं आहे, पार्वती आणि परमेश्वर, की ते केव्हाच वेगळे होऊ शकत नाही. शब्द म्हटलं की नुसता शब्द येतच नाही ना, त्या शब्दाबरोबर आपल्याला अर्थ कळतोच. मग तो अर्थ आणि शब्द असं जसं असतं, म्हणून वागर्थौ इव संपृक्तौ ही उपमा. आणि हे जगता पितरौ म्हटलं. आता शब्द मी म्हणताना जरी शब्द म्हटलं तरी कालिदासाने योग्य शब्द वापरलाय, वाक. कारण वाक हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्याला उपमा द्यायची ती पार्वती आणि परमेश्वर अशी आहे. म्हणजे शंकर आणि पार्वती असं आपण म्हणतो, पण ते म्हणताना वाक आणि अर्थ, म्हणजे तो अर्थ आणि ती वाणी, म्हणून पार्वती परमेश्वर वाक आणि अर्थ ही आता उपमा आहे. शब्द आणि अर्थ यांची दिलेले, त्याप्रमाणे एक रूप असलेले असे जगता पितरौ, जगाचे आई वडील माता पिता असलेले. आणि ह्या शब्द वाङ्मयाचे सुद्धा माता पिता कोण आहेत, वागर्थ. हे जे वाङ्मय म्हणजे हे जे अक्षर वाङ्मय तुम्ही म्हणाल, काव्य नाट्य हे जे आहे हे कशावर आहेत आधारित, याचं मूळ आधारस्थान काय आहे, शब्द आणि अर्थ. अशा प्रकारे म्हणून सगळं एकच बाजू नाही, संपूर्ण सर्व त्याची सर्वार्थाने ती उपमा लागू होते. अशा जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. आणि मग लगेच सांगतोय, आज हा माझा विषय जो आहे तो कसा आहे, वसूर्य प्रभवो वंश. ते कुठे आणि मी कुठे, असं त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून हे घेतलं जातं. व या अव्ययाचा उत्कृष्ट वापर. व सूर्यप्रभव वंश त्वचाल्प विषयामती. तो सूर्यप्रभव, सूर्यवंश कुठे आणि मी अल्पवती असलेला मी कुठे. तरी सुद्धा मी का हे करतोय, हे दोन विरुद्ध डोकं अशी या अव्ययाने एकत्र आणली जातात. तर असं असताना सुद्धा मी का आलो, तर ऋषींनी मला मार्ग दाखवून दिला. आता इथे ऋषी म्हणजे पण वाल्मिकींनी रामायण रचलेलं आहे आणि त्यांनी हे म्हणजे एका अर्थाने शिवधनुष्य रामचरित्राचं त्यांनी पेललंय. मग आता मी अल्पमती मंदबुद्धी असलेला असा मी काय करतोय, माझं काय काम आहे, माझं काम म्हणजे म्हणौ वज्र समूत किरणे. असं मी सगळे एकत्र घेत नाहीये, सगळे श्लोक ओळीने न घेता एकत्रितपणे सांगते. मणी म्हणजे रत्न, रत्नाला पैलू पाडायचे आणि रत्नाला भोग पाडणं हा फार अवघड भाग आहे. रत्न न तुटता त्याला व्यवस्थित छिद्र करणं हा कौशल्याचा भाग आहे. मग या वंशरूपी रत्नाला हे छिद्र जे पाडलेलं आहे हे वाल्मिकींनी रामायणाच्या रूपाने पाडलंय. आणि आता मला काय काम करायचंय, फक्त दोरा त्याच्यातनं ओवायचा. म्हणो वज्र समुत किरणे सूत्रस्य इव, सूत्र म्हणजे दोरा, त्या दोरा पुन्हा ही उपमा आहे. सूत्रस्येवास्ति मे मती, माझी बुद्धी आहे ती फक्त त्याच्यात दोरा घालण्यापुरती आहे. पण तरी मला हे का वाटलं, तर त्यांचे गुणच इतके श्रेष्ठ आहेत की मला नाही ठरवलं काव्य केल्याशिवाय. आणि ऋषींनी एक मार्ग आखूनच दिलाय, मला फक्त त्या वाटेने जायचंय, असा मी जातो. तरी हा वंश खूप मोठा असल्यामुळे कदाचित माझा हा प्रयत्न म्हणजे मोठा सागर आहे. आणि त्या मोठ्या सागरामध्ये अगदी म्हणजे गळक्या होडीनी म्हणा ना, मी ती नावेनी गळक्या अशा नावेनी, छोट्याशा नावेनी मोठा महासागर पार करायचा प्रयत्न करतोय. हा असा माझा हा प्रयत्न आहे. एवढा मोठा वंश आणि त्याचं चरित्र माझी होडी म्हणजे माझी ही अल्पबुद्धी असलेल्या अशा मी जणू काही तितीर्षु दुस्तरो मोहात उडुपेनास्मी सागरम. उडुप म्हणजे लहानसं होडगं, त्या होडग्याने जणू काही मी ती महासागर ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. असं माझा प्रयत्न कदाचित हास्यास्पद असेल,
पण ऋषींनी वाट घालून दिली आहे म्हणून मी जाईल. आणि दुसरं त्याला पुन्हा घेतलंय, एखादा वामन म्हणजे बुटका उंच असलेलं फळ तोडण्यासाठी जसा उड्या मारत लोकांच्या हास्याला कारणीभूत होतो, तसंच माझ्या ह्या प्रयत्नाने मी ह्या वंशाला गवसणी घालताना कदाचित हास्यास्पद ठरेल का, हीही शंका त्याला येते. पण तरीही मी हे करतोय. रघुणा अन्वयम वक्ष्ये, मी रघुंचा हा वंश सांगत आहे असं ते सांगतात. असं प्रस्तावना इतकी जबरदस्त केली आहे कालिदासांनी त्या रघुवंशाची. आणि मग हे रघुवंश जे तद्गुणैः कर्णमागत्य, म्हणजे त्यांचे ते गुण माझ्या कानावर आले आणि त्यामुळे मी हे गुण कसे, म्हणून अतिशय थोडक्यात 5-6 श्लोकांमध्ये ह्या रघुराजांचे गुण सुंदरपणे पहिल्याच सर्गामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. ते म्हणजे कसे, ते सगळेच रघुराजे कसे आहेत. रघुवंशातले राजे म्हणजे एकंदर सुरुवात त्याची आहे सोहम, आजन्म शुद्ध. प्रत्येक शब्द म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, महाराजांनी सांगून ठेवले तुकाराम. तसंच हे हा वंशातले हे जे राजे आहेत हे कसे आहेत, हे कुठल्याही विकारातनं जन्माला आलेले नाहीत, तर संस्कारयुक्त अशा सगळ्या आजन्म शुद्धाना, ज्यांचा जन्मापासून शुद्धी आहे. आप आणि सदैव कार्यरत, हे कार्यरत कामात मग्न कसे, कुठपर्यंत काम करतात, तर फलोदय कर्मणा, एखाद्या कामाचं फळ मिळेपर्यंत म्हणजे यश प्राप्त होईपर्यंत कर्म करत राहणं. हे जो गीतेने संदेश दिला, यश फळाकडे बघू नका, फळ मिळते नाही मिळते कर्म करा, कारण ते काय आहे, कर्म कोणाला चुकत नाही. तसं फलोदय कर्मणा, फळ मिळेपर्यंत म्हणजे सातत्य, कर्म सातत्य, चिकाटी ते काम करत राहणं. आणि ज्यांचं साम्राज्य हे खूप मोठेच्या मोठे आहे, समुद्र क्षितिशानाम, समुद्रापासून त्यांची मर्यादा काय आहे राज्याची, तर समुद्र ही त्यांच्या राज्याची मर्यादा आहे, असे हे राजे. आणि त्याचबरोबर अनाकरथ हा चौथाही त्यांचा जो विशेषण आहे हे अतिशय मोठे. हे सगळेच राजे त्यांना नाक म्हणजे स्वर्ग, स्वर्गाचा मार्ग मोकळा आहे, म्हणजे त्यांचा रथ अप्रतिहतपणे स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ते इतके पराक्रमी आहे की इंद्र सुद्धा वेळोवेळी आपल्या युद्धात मदत करण्यासाठी म्हणून त्यांना बोलावतो आणि मग स्वर्गापर्यंतचा त्यांचा मार्ग म्हणजे दोन्ही अर्थाने घेतो, मदतीसाठीही आणि नंतर यांना स्वर्ग हा सतत मिळत राहतो. कारण त्यांचं कर्मच असं आहे की त्या कर्माने त्यांना स्वर्गप्राप्ती होते. असे अनाक रथवर्तमना, की त्यांची वाट, रथाची वाट ही स्वर्गापर्यंत आहे असे. त्याचबरोबर आता कालिदासाच्या सगळ्याच काव्यांमधनं आपल्याला असा समाज दिसतो किंवा असे नायक आहेत त्याचे की जे वर्णाश्रम धर्माचं अत्यंत काटेकोरपणे पालन करतात आणि धर्माने वागणारी अशी ही माणसं आहेत. तर त्याचं कारण काय आहे, प्रजा अशी कशी, यथा राजा तथा प्रजा, राजेच मुळात इतके शुद्ध आणि चारित्र्य संपन्न आहेत, त्यामुळे आपोआपच प्रजाजनांनाही त्यांच्या पुढे चांगला आदर्श आहे. मग हे कसे आहेत, यथाविधी उताग्नीना, त्या आणि योग्य ते शासन करणारे, विधिवत सगळं कार्य करणारे आणि योग्य यथाकाल त्यांचं प्रबोधन सुद्धा योग्य वेळी असणारे, त्यांचा सत्यासाठी कमी बोलतात पण सत्य बोलणारे, नंतर अत्यंत म्हणजे त्यांना राज्य मिळवायचंय, एखाद्यावर आक्रमण करायचं आणि त्यांचं असं नाहीये, तर आपलं यश टिकवून ठेवावं म्हणून जे हे निरनिराळे यज्ञ करतात किंवा साम्राज्य प्राप्ती ही यशासाठी आहे, असे हे राजे या वंशातले आहेत. त्याचबरोबर आता आपल्या धर्मामध्ये सांगितलेले जे 4 आश्रम आहेत, शैशव, तारुण्य, नंतर जसं काय म्हणा प्रौढत्व आणि मग वृद्धत्व, असं करूया आपण. त्याप्रमाणे हे कसे आहेत, लहानपणी अभ्यासात मग्न असलेले,
तरुणपणी निरनिराळ्या विषयांचा उपभोग धर्मानुसार घेणारे असे हे राजे आहेत. आणि वार्धक म्हणजे प्रौढ झाले की या सगळ्याचा म्हणजे संन्यस्त वृत्ती पण त्याग करणारे, मुनिवृत्ती धारण करणारे आणि शेवटचा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम त्यावेळेला मात्र म्हणजे वानप्रस्थ आणि संन्यास असे शेवटी योगेन तनुत्यज म्हणजे योगाने आपले देह त्याग करणारे असे हे राजे आहेत. म्हणजे वर्ण आश्रम म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमांचं व्यवस्थित पालन करणारे असे हे राजे होते. आणि अशा या राजांचा अन्वय ही कीर्ती माझ्यापर्यंत आली म्हणून मी सांगतोय. मग तुम्ही काय कराल श्रोते हो, तर संत श्रोतुमर्हंती. कारण मी तर मोठ्या चपळतेने चंचलपणामुळे माझ्या त्याचा अन्वय म्हणजे वंशाचं चरित्र सांगायला बसलोय. पण आपण जाणकार आहात श्रोते हो, त्याचं माझ्या व्याख्यानाच्या बाबतीत मी सांगते. आपण जाणकार आहात तर आपण सर्व हे लक्षात घ्या आणि त्यातलं चांगलं वाईट हे तुम्ही जाणताच. मग पण ही कशी होईल तर सोनं सुद्धा आगीत टाकल्याशिवाय ते शुद्ध, त्याची शुद्धता कळत नाही हो. म्हणून मी तुमच्या रसिकांच्या मनरूपी अग्नीमध्ये माझं हे काव्य टाकतोय आणि ते उजळणार आहे का काळवणार आहे हे तुम्हीच ठरवावं. अत्यंत सुंदर असे आज श्लोकांनी त्यांनी प्रस्तावना संपवलेली आहे. पहिल्या 10 श्लोकांमध्ये त्यातलं पहिलं एक मंगल श्लोक झाल्यानंतर रघुराजांची थोडक्यात सगळी माहिती असा हे राजे आहेत आणि त्याचा वंश मी सांगतो असं सांगितल्यानंतर सुरुवात कुठून केली आहे तर सूर्यपुत्र वैवस्वत मनू, या वैवस्वत मनूचा त्याच्यानंतरच न सांगितलं म्हणजे पुढच्या राजांची तशी माहिती दिली नाही. एकदम जो घेतला त्या वंशामध्ये म्हणजे वैवस्वत मनू हा प्रथम त्यांच्या वंशातला. नंतर मग अनेक राजे झाले आणि मग त्यानंतर हा दिलीप हा राजा म्हणजे रघुवंशाची जी सुरुवात ज्या राजांनी होतीये ती दिलीप राजांनी आहे. दिलीप राजा हा म्हणजे आपला ज्याचा आता रघुवंश, रघु हा आहे, रघुचे वडील. पुन्हा का म्हटलं दिलीप राजाचंच वर्णन का आलं तर सुरुवातीला त्यांनी आजन्म शुद्ध सांगितलंय आणि ज्या वंशाचं वर्णन रघुवंश म्हणून आपण करतोय तो रघु सुद्धा रघुराजाचा जन्म कसा पवित्र झालेला आहे हे सांगण्याचं त्याला आहे. म्हणून दिलीप म्हणजे तपश्चर्या करून प्राप्त झालेला हा पुत्र आहे रघु, आजन्मशुद्ध आहे. म्हणून तो त्याचं दिलीप हा जणू राजेंदू हा म्हणजे इंदू म्हणजे सूर्य, हा सूर्य मोठा सूर्य आहे. ते जणू काही मोठे अनेक जे काय रत्न असतील त्याच्यापैकी हा दिलीप हा एका अर्थाने अतिशय चांगला असा राजा या वंशामध्ये आलेला आहे. आणि त्याचं वर्णन येते तो निप्पाड प्रजांचं चांगलं उत्तम प्रकारे रक्षण करतोय, प्रजादक्ष असं म्हणा असा हा राजा. त्याचं वर्णन केलंय चांगल्या तऱ्हेने. इथेही तो कसा घेतो, प्रजेकडून कर घेतो, पण कर कशासाठी घेतो त्याच्यासाठी त्यांनी फार छान लोकांना सुविधा द्यायची आहे. मग फार छान उपमा पुन्हा कालिदासाने दिली आहे. सहस्र गुण महाद्रष्ट, ते हजारो हातांनी परत देण्यासाठी आदत्तेही रसम रवीही. सूर्य ज्याप्रमाणे एखाद्या आपल्या सगळं शोषून घेतो ना आणि तो रस शोषून घेतो पृथ्वी तलावरच्या गोष्टींमधला आणि सहस्र पटींनी पावसाच्या रूपाने तो वर्षाव करतो त्या रसाचा, तशाच प्रकारे हा कर लोकांकडून घेतो आणि सहस्र पटींनी प्रजेला निरनिराळ्या सुविधा सोयी पुरवून तो दक्षपणे कारभार करतोय. त्यामुळे प्रजेचंही समाधान आहे आणि ते सुद्धा कुठलीही त्याच्याकडून म्हणजे त्या काळात आंदोलनं वगैरे काही नाही आहेत, काहीच होत नाहीये की का हा कर आमच्याकडनं घेतात आमच्याच कराच्या पैशाने. कारण त्यांना माहिती आहे किंबहुना पूर्वीच्या सगळ्या राजांचं वर्णन जे आलं होतं ना ते षष्ठांश वृत्तीही असं राजांना म्हणत असत. म्हणजे काय हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आले राजाने कसं असावं.
पैसा तर कररूपाने घ्यायचाच आहे. तो कररूपाने पैसा घेतल्याशिवाय शासन होणारच नाहीये. राज्य शासनासाठी तो आवश्यक आहे, पण तो पैसा सगळा आपल्याच खिशात नाही घालायचा. त्या पैशानी मी आणि माझं कुटुंब असं नाहीये. तो सगळा पैसा त्यातले 1/6 भाग राजांनी आपण आपल्या परिवारासाठी घेऊन बाकीचा सगळा या प्रजेसाठी, त्याच्या लोककल्याणासाठी, समाजासाठी वापरला पाहिजे. हे अतिशय चांगला दंड कौटिल्याने अर्थशास्त्रात घालून दिलाय आणि हे राजे त्याचप्रमाणे वागतायत. म्हणून राजांना षष्ठांश वृत्ती असं म्हणतात. वृत्ती म्हणजे उपजीविका. ज्यांची उपजीविका प्रजेच्या आलेल्या धनातून 1/6 या भागाने होते आणि त्याच्यातलं सुद्धा धन परत ठेवायचे. हा आताच्या काळामध्ये पंतप्रधान निधी असतो, तो काय असतो? तो लोकांना देण्यासाठी असतो. स्वतःच्या उपजीविकेपुरतं थोडंसं ठेवून बाकीचं पुन्हा तिथेच द्यायचंय. म्हणून सूर्य काही आपल्याकडे तो रस ठेवून घेत नाही, सगळं पृथ्वीलाच परत देऊन टाकतो आणि नद्या नाले सगळं भरून टाकतो तो रस, पण त्याच्यात ते घेतात. म्हणून सूर्याची अत्यंत सुंदर उपमा दिली आहे. तशाच प्रकारे या दिलीप राजाचं कार्य चालायचं. दिलीप राजाकडे दोन्ही गुण होते. इथेही पुन्हा म्हणजे हे सगळं राजांचं वर्णन करत असताना कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा इतका जबरदस्त प्रभाव या कालिदासाच्या सगळ्या श्लोकांमधून आपल्याला दिसतो. चांगलाच त्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. अर्थात कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आधीच आहे, कालिदासानंतरच आहे. कारण इसवी सन पूर्व 1 शतक साधारण ते इसवी सनोत्तर 1 शतक हा कौटिल्याचा काळ मानला जातो आणि कालिदासाचा काळ इसवी सन 3 ते 5 या शतकाच्या आसपास कुठेतरी आहे. असं बाकीचं भांडायचे ते लोक करू देत त्या काळाची पुष्कळ चर्चा, पण सर्वसाधारण काहीतरी मानावं लागतं. असं आपण हे मानले की जे अगदी खूपही मागे ओढत नाही आणि खूप अलीकडेही आम्ही ओढत नाही, असा हा काळ त्यांचा घेऊन जर आपण बघितलं तर अर्थशास्त्र निश्चितच कालिदासाला माहिती आहे हे चांगलंच लक्षात येतं आणि संपूर्ण राजांच्या वर्णनातूनही आपल्याला ते जाणवतं. तर हा राजा प्रजाकडून त्यांच्या कल्याणासाठीच कर घेत होता आणि त्याचं सैन्य हे चांगलं काम करत होतं. दोन्ही म्हणजे त्याचं सैन्य आणि याची शास्त्रातली बुद्धी, दोन्ही, एक बुद्धीचं बळही आहे आणि शस्त्राचं बळही आहे. हे दोन्ही बळ असल्यामुळे प्रजाचं चांगलं पालन करत होता. म्हणजे एका अर्थाने तो प्रजेचा पिता होता. पुन्हा ह्याचंही वर्णन इतकं सुंदर केलंय. प्रजांना तो इतका म्हणजे जणू काही सगळ्या तऱ्हेने प्रजेचं पालन करत होता. मग त्यांच्या आईवडिलांचं काम काय? फक्त जन्म देणं हे त्यांच्या आईवडिलांचं काम होतं. बाकी सर्व त्याचं संरक्षण, संगोपन हे दिलीप राजा आपल्या प्रजेचं करत असे. प्रजाना विनयाधानात म्हणजे सपिता पितरा, तो त्या सगळ्या प्रजेचा पिता होता. मग तासा म्हणजे त्या प्रजेचे पिता जे होते, खरे पिता, ते काय असेल? केवळ जन्म हेतुहा, केवळ जन्माच्या हेतूला म्हणजे जन्म देण्याला कारणीभूत ठरलेले म्हणून ते पिता. बाकी सर्व पित्याची कामं हा दिलीप राजा करत होता. असा हा अत्यंत आदर्श असा राजा, पण त्याला एक दुःख होतं, त्याला संतान नव्हतं. मग त्याची पत्नी सुदक्षिणा आणि राजा कायम दुःखी असायचे की आपल्यानंतर आपल्या पितरांना पाणी द्यायला, पिंडदान करण्यासाठी कोण आहे, वंश स्थगित होणार का, अशी काळजी असायची. आणि जणू काही श्राद्धाच्या दिवशी सगळे पितर रडतात असं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. त्याच्या खोलात नको जायला, म्हणून हा सतत म्हणजे कुठेतरी एक चांगल्या गोष्टीला सर घेऊनच किंबहुना संपूर्ण रघुवंशातले राजे कुठं ना कुठं तरी त्यांना एक शल्य त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये आहे असं आपल्याला हे चरित्र वाचताना दिसेल. याला एकमेव अपवाद म्हणजे रघुराजे. अख्खं चरित्र त्याचं हे सर्वार्थाने परिपूर्ण आहे, त्याला कुठेच तसं दुःख नाही. आता हा दिलीप एवढा चांगला असून त्याला संतान नाही म्हणून त्याला दुःख होतं, ते शल्य होतं. मग काय करावं? मग यासाठी ते आपल्या गुरूंकडे, कुलगुरू जे आहेत त्यांच्या वसिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले आणि उपाय काय
ते विचारायला लागल्यानंतर त्यांच्या गुरुनी म्हणजे वसिष्ठ ऋषींनी त्याला तुला कामधेनूचा शाप मिळालेला आहे. तो का तर इंद्राला मदत करायला गेलेला असताना घाईघाईने तो घरी परतत होता आणि त्यामुळे वाटेत असलेल्या कामधेनूला त्याने नमस्कार केला नाही. त्या गाईला वंदन केलं नाही म्हणून आणि त्या गाईने मग त्याला की तू मला दुर्लक्षून पुढे गेलास म्हणजे एका अर्थाने माझा अपमान झाला, तर तू ज्या कारणासाठी गेलायस ते म्हणजे माझ्याकडे लक्ष दिल्याशिवाय तुला ते पूर्ण होणार नाही. सुदक्षिणा राणी ऋतुमती झाली होती म्हणून तो गेला होता घाईघाईने, ते काय कार्यविधी होते ते करण्यासाठी म्हणून हे काम संपल्यावर पुढे लगेच आपल्याला पृथ्वीवर जायचंय म्हणून तो गेला होता. तर त्यामुळे त्या शापामुळे त्याला संतान होत नाहीये असं झालं. आणि त्याच वेळेला वसिष्ठांच्याकडे ह्या एक गाय नंदिनी आहे तिचं नाव, तर ती गोरज म्हणजे संध्याकाळची वेळ होती त्यामुळे ती परत आली होती आणि ती आश्रमात समोरून उभी होती. वसिष्ठ म्हणले त्या नंदिनीची ही कन्या आहे, मुलगी आहे आणि मी असं सांगत असतानाच ती उभी राहिली आहे. उपस्थितेयं कल्याणी, ही कल्याणी आत्ता उपस्थित झाली आहे, तर तू काय कर आता प्रत्यक्ष तिथे जायला नको, तर तू इथेच या नंदिनीची सेवा कर. नंदिनीची सेवा केल्यानंतर तुला तुझी संतती प्राप्ती होईल. ती प्रसन्न झाल्यावर असं झाल्यानंतर मग राणी आणि म्हणजे सुदक्षिणा राणी आहे दिलीप राजाची आणि तो दुसऱ्या दिवशीपासून तिची सेवा करायला लागले. 21 दिवस तिला चारण्यासाठी सकाळी पूजा करायची आणि मग तिला चरण्यासाठी घेऊन जायचं आश्रमाच्या बाहेर आणि ती जिथे जाईल तिथे अप्रतिबंध, तिला अडथळा नाही करायचा पण तिचं रक्षण करायचं त्या वनात. असं करत 21 दिवस त्याने ते तपच केलं आणि आश्रमामध्ये सुदक्षिणा करायची. आल्यावर मग त्याचं पूजन करायचं पुन्हा आणि मग तिला घास देऊन मग रात्री ती झोपल्यावर आपण झोपायचं. सगळ्यात अशा प्रकारे कठोर म्हणजे एका अर्थाने दोघांनीही हे व्रताचरण केलं. 21व्या दिवशी गायीनी त्यांचं म्हणजे आता परीक्षा घ्यायची, सत्व परीक्षा असं ठरवलंय आणि तो वन समृद्धी बघत असतात तोही प्रसंग फार छान या काव्यामध्ये आलेला आहे. आता दिलीप राजाचंच एक वर्णन झालं तर बाकीचं काय सांगणार. मग ते सिंह रूप घेतलं आणि तो सिंह गायीवर झडप घातली असं केलं. हा जरा वनसौंदर्य बघत असताना अचानक एकदम गायीचा आवाज आला तर ते गायीनी म्हणजे सिंहाने गायीवर झडप घेतली आहे असं दिसतंय आणि गाय ओरडते नंदिनी. त्याबरोबर हा धावत गेला, कसं माझं दुर्लक्ष झालं, आता ही मुलींची गाय आहे. आणि मग अत्यंत इथे ही कवीची कल्पकता दिलीप सिंह संवाद. सिंह तो मनुष्यवाणीने बोलायला लागलाय. तो म्हणतो हा जो देवदारू वृक्ष आहे हा म्हणजे पार्वतीचा हा साक्षात मानलेला मुलगा आहे. एकदा एका हत्तीने त्याच्या खास काढण्यासाठी म्हणून तर आपल्या त्या गुंढ्याला घासत होता, त्यामुळे त्या वृक्षाची हानी झाली आणि मग पार्वतीला दुःख झालं म्हणून ह्या वृक्षाच्या रक्षणासाठी मला इथे नेमलेलं आहे. आम्ही किंकर आहे, शंकराचा दास आहे आणि मग मला काय सांगितलंय इथे थांबायचं म्हणजे अन्य वन्य प्राणी येणार नाही आणि मग तुझी उपजीविका कशी, तर तुझ्या आवाक्यात एवढे इथे जे कोण प्राणी येईल ते खाऊन तुझी उपजीविका असेल. ही गाय माझ्यापर्यंत आली, मी काही गेलो नाही कुठेच, मी इथेच आहे. ती आता माझ्यापर्यंत आली म्हटल्यावर आता मला काय आणि साक्षात देवप्रसाद आहे हा मिळालेला, शंकरानेच पाठवली आहे तिला, त्यामुळे मी आता ही खाणार, तू जा, तू तिच्या बदल्यात दुसऱ्या अनेक काही देऊ शकतोस. तो म्हणतो नाही, इथे पण त्यांनी क्षत्रियाची व्याख्या केली आहे, क्षतात किलत्रायते. हा जर म्हणजे म्हणजे एखाद्या संकटापासून रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आता ह्या गायीवर आलेलं संकट जर मी सोडवू शकलो नाही तर माझ्या क्षत्रियतेचा काय उपयोग, मी कसला राजा. मग प्रजेचं सांभाळ करणं तर मला साधी गाय नाही सांभाळता आली ऋषींची, की गाय जर मला सांभाळता येणार नसेल तर मी कसं स्वतःला राजा म्हणून घ्यायचं. असा त्याच्या पुढे प्रश्न आला. तर तू काय कर, गाईला सोड, ती जाईल ऋषींच्या आश्रमामध्ये आणि मी तुझं उपजीविकाच आहे ना, मी सुद्धा ह्या तावडीत आलोय, तर मी माझा देह देतो आणि माझ्या बदल्यात तू गाईला सोड. त्यावेळेला सिंह असून म्हणतो, रे काय तू राजा आहेस, एकातपत्रम, एकछत्री साम्राज्य आहे तुझ्याकडे, अनेक संपत्ती आहे, तू काय हजारो गायी देऊन हे करू शकतोस ऋषींचं समाधान. तुझं आपण म्हणजे लाख
गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा राहायला पाहिजे, असं जे आहे तशासारखाच सिंह म्हणतोय. हा तुझा मूर्खपणा आहे. त्यावेळेला तू समर्पक उत्तर देतोय, तर तू तिला सोड बाबा, कारण मला जर यश रूपी शरीर माझं कायम राहू दे. मी आता जर पळून गेलो तर काय म्हणेल, स्वतःच्या जीवासाठी त्याने गाई ऋषींनी जी दिली होती गाय, तिचं रक्षण नाही करू शकला राजा, तर ही माझी अपकीर्ती होऊ नये म्हणून पुन्हा गीतेचा संभावितस्यच्या अकीर्तीत मरणादतिरिच्यते, मरणापेक्षा सुद्धा अकीर्ती होणं हे वाईट आहे. तसे माझी जर दुष्कीर्ती झाली तर कसं काय, मग त्यापेक्षा मी गेलो तरी चालेल, माझं हे काय शरीर नष्ट होणारच आहे, पण माझ्या यशरूपी शरीरावर तू काय कर, चांगल्या प्रकारे ते अभंग ठेव. किती छान वर्णन केले ते. संपूर्ण दिलीप सिंह संवाद हा अत्यंत काव्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून सांगितला जातो आणि वर्णनही तसं आहे. तर त्याचं अशा प्रकारे शेवटी मग सिंह आणि गाय ते सगळंच नष्ट होतात आणि त्यांनी गायीने सांगितलं, मी मायारूपाने हे सगळं दृश्य उभं केलं होतं, तू या परीक्षेत उत्तीर्ण झालायस. मग आनंदाने घरी येतात. ऋषींना आधीच कळलेलं असतं हा सगळा वृत्तांत. मग नंतर घरी परत येऊन हा राज्यावर गेल्यानंतर यथावकाश इंदू ही सुदक्षिणा गर्भवती राहून तिला जो पुत्र होतो तो म्हणजे रघुराजा. त्याचाही त्याचा जन्म योग्य वेळी झाला आणि त्यावेळेला त्या शयन म्हणजे तिच्या त्या गृहामध्ये, प्रसूतीगृहात म्हणा, रघुराजाचा जन्म झाल्यावर इतका तेजस्वी पुत्र जन्माला आला की त्याचंही वर्णन छान केले त्या संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला, की त्याचा जन्म झाल्यावर त्याच्या प्रभावाने बाकीचे जे महालातले दिवे होते ते चित्रस्थ झाले, जणू म्हणजे जणू चित्रात असल्याप्रमाणे, म्हणजे त्याचं तेज नष्ट झालं. किती बरोबर आणि अगदी समर्पक अशी असं वर्णन त्याचं केलं. इतका त्याचा प्रभाव अशा प्रकारे, म्हणजे हे का सांगितलं त्याचं, तो आजन्म शुद्धी, म्हणजे स्वतःचं शरीर शुद्ध केल्यानंतर केवळ वंश चालवायचा म्हणून हा दिलीपानी हा यज्ञ एका प्रकारे केला, नंदिनीची सेवा करून, आणि मग रघुचा जन्म झाला. रघुचं चरित्र तर अत्यंत, पहिल्या 2 सर्गात ह्या दिलीपाचं वर्णन आहे. मग 3ऱ्या सर्गापासून रघुचं वर्णन येतं. ते 3 ते संपूर्ण रघुराजाचं 3 ते 5 या सर्गापर्यंत रघुराजा, त्याचा दिग्विजय, त्याचं बालपण, शिक्षण हे झालं. मग दिलीप राजा यज्ञ करतो आणि ते यज्ञ करत असताना तो यज्ञामध्ये 99 यज्ञ अश्वमेध केले. 100 यज्ञाला इंद्राने अडथळा केला, कारण 100 यज्ञ हे फक्त इंद्राचं बिरुद आहे, शतक्रतू असं. आणि त्यामुळे 100वा कुणीही राजा 100वा यज्ञ करत असला, पुराण कथा तुम्हाला माहिती असतील, तर इंद्र येऊन काहीतरी घोडा तरी पळवेल काहीतरी, आणि तसंच हा याचाही घोडा पळवला आणि तेव्हा हा राजपुत्र असतो रघु. पण रघुने बघितलं आणि वरती ते रघु आणि इंद्र यांचं युद्ध, त्याचंही वर्णन सुंदर आहे. आणि तो एक छोटासा रघु आणि इंद्र यांचा संवाद आहे, ते कसं केलं. आणि इंद्र म्हणाला, मी काही तुला घोडा देणार नाहीये, कारण माझं हे अबाधित राहिलं पाहिजे. मग रघुराजा सांगतो की आणि तुलाही काही प्रश्न येणार नाही, कारण काय आहे, जे तुझ्या आवाक्यातलंच नाहीये माझ्याशी युद्ध करणं. हे युद्ध सुद्धा एक खालचेडी वर आहे असं आहे, आणि कपटाने इंद्राने नेलेला आहे तो. तर मग रघुराजाचं कौशल्य, त्यांनी सांगितलं ठीक आहे, ते तुझ्या ह्याच्यावरही काही बाधा नको, 100व्या यज्ञाचं फळ माझ्या वडिलांना दे, आणि ही बातमी मी पोचायच्या आधी त्यांच्यापर्यंत पोचू दे. मी माझं सांगायला नको, तर तुझ्या दूतांकडवीच ही बातमी त्यांना पोचू दे. असं लहान असलेल्या रघुनी हे कौशल्य दाखवून ते त्याचं नंतर वयात आल्यावर दिलीप राजाने रघुचं राज्याभिषेक केला आणि स्वतः आश्रमात म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारला, कारण ही त्यांची रीतच आहे, सख्खा अख्ख्या रघुकुलाची रीत आहे असं सांगून ते झाल्यानंतर दिलीपाचं 3, 4, 5, 6 हे एवढा सगळा रघुराजाचं वर्णन येतं या सर्गांमधनं, की त्याचा दिग्विजय. मग त्यांनी अनेक म्हणजे यज्ञ केला, त्याच्यातला त्याचा महत्वाचा यज्ञ म्हणजे विश्वजित यज्ञ, की ज्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी दान केल्या. म्हणजे तो जितका पराक्रमी होता तितकाच तो काय म्हणायचं, निस्संग होता, त्यागी होता. विश्वजित यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान केलं, सर्व संपत्ती त्याने त्याग केली, आणि अशा वेळेला स्वतः मातीचं कमंडलू घेऊन करत होता तो यज्ञ. त्याच वेळेला
समोरनं कौत्स हा येतो आणि तोही 5व्या सर्गातला अत्यंत सुंदर एक घटना प्रसंग म्हणजे कौत्स आणि रघुराजा यांचा संवाद. आपल्याला माहिती असेल तो की त्यांनी 14 लक्ष सुवर्ण मुद्रा ही गुरुदक्षिणा ती कोणाकडनं घेणार म्हणून रघुकडे आलाय, पण रघुला बघून त्याच्या हातात मृत्तिकेचं पात्र बघितल्यावर हा काय राजा देणार असं त्याला वाटलं आणि म्हणून तो परत चाललाय. तर तो का परत चालला म्हणून विचारल्यानंतर तो सांगतो, नाही बाबा मी अशी अशी आहे. पण त्याच्यातही त्याने शरद घनवून आर्दती चातकोपी, चातक पक्षी सुद्धा ह्याला आराधना करतो पावसाची, पण शरद ऋतूतल्या ढगाकडे नाही तो जात. अरे तुझ्याकडे बघितलं, तू तर निष्कांचन आहेस, मी तुझ्याकडे काय मागणार, मी जातो परत. आता तो म्हणलं थांब आणि त्याची पूजा केली. मग आता काय करायचं याच्यावर उपाय, तर त्याची सगळी माहिती ऐकून रात्री आता उद्या आपण कुबेराच्या वरती चाल करायची असं त्याने ठरवलं. रघुनी हा त्याचा विचार मनात आल्याबरोबर कुबेराने पहाटेच सुवर्ण मोहरा टाकल्या आणि सगळ्या ह्या राज्यात त्याच्या राजधानीवर सगळं सोन्याने बढवून टाकली असं म्हणा. वर्षाव केला सुवर्ण मुद्रांचा. कौत्सानी हे सगळं सांगते, तुझं हे सगळं घे. कौत्स म्हणाला मला जेवढ्या हव्यात तेवढ्याच मी घेणार. त्यांनी त्यातल्या 14 लक्ष सुवर्ण मुद्रा घेतल्या गुरुदक्षिणा म्हणून, आणि बाकीचं मग काय करायचं हा माझं म्हणून नाही धरलं त्यांनी, कारण मुळातच तो निसंग आहे. त्यांनी ते सगळं प्रजाजनांना घ्यायला सांगितलं. म्हणून आपण सोनं लुटतो ना, त्या आपट्याच्या वृक्षावर जी वृष्टी झाली होती आणि मग ते सोनं आलं असं नंतरच्या पुराण कथांमध्ये येतं. पण तो भाग कालिदासांनी अशा सुंदर रीतीने रंगवला. आणि असं हे रघुचं चरित्र 5व्या सर्गापर्यंत सांगत या रघुला नंतर अज नावाचा पुत्र झाला. आज्याचं सुद्धा अशाच प्रकारे, म्हणजे आता रघुच्या मध्ये कुठलंही शल्य नाही आहे त्याचं वेळेवर, बाकी त्याच्या विवाहाचं वर्णन वगैरे नाही केलेलं. त्याच्या या पराक्रमाचं आणि यज्ञाचं म्हणजे कर्तृत्वाचं वर्णन कालिदास करतो. दिलीपाचं सुद्धा त्याच्या तपाचं वर्णन कालिदासांनी अख्ख्या सर्गभर केलेलं आहे. मोजकेच 1-2च सर्ग आहेत, पण त्यातला पहिला सर्ग वर्णन झाल्यानंतर दुसरं तप हे त्याचं कसं आहे हे सांगितलं. तिसरा चौथं रघुचं बालपण, शिक्षण, त्याचे पराक्रम, आणि 5व्यामध्ये हा कौत्सचा प्रसंग कवित्वाने परिपूर्ण असलेला असा. नंतर 6वा सर्ग 6 ते 8 हे अजराजा म्हणजे रघुराजाचा मुलगा, हा सुद्धा अत्यंत पराक्रमी असा, बाल्य तारुण्य. आता इथे त्याचं 6व्या अध्यायामध्ये 6व्या सर्गात इंदुमती या राजकन्येशी आजाचं स्वयंवर झालं. इथे पुन्हा कालिदासाचं कवित्व दिसतं. अत्यंत सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. कारण सीता स्वयंवर रामायणात आलेलं आहे, नवीन काय सांगणार ते पुन्हा गुरुचं तुलनाही नको ना, ते प्रसंगच नाही. त्यापेक्षा इथे इंदुमती स्वयंवर अत्यंत तो एक प्रसंग, ते सर्ग चांगला आहे. इंदुमती स्वयंवर झाल्यानंतर ते दोघं आनंदात राहत आहेत. राजाचा कारभारही चांगला चाललेला आहे, पण हा प्रेमात अखंड उडालेला म्हणजे पत्नीवर अतिप्रेम असं असलेलं हा सुद्धा एक गुणगुण आहे. मग त्यामुळे त्या पत्नीला एकदा वनविहार करत असताना स्वर्गातून एक पुष्पमाला तिच्या गळ्यात पडते आणि त्याबरोबर ती मृत होते. आणि मग आजाने केलेला विलाप हा सुद्धा एक अत्यंत सुंदर काव्याचा नमुना म्हणून आपल्याला दिसतो. तो 8वा अध्याय 8वा सर्ग आहे आज विलाप. आणि हा तत्वज्ञच होतो. मग सगळ्यात त्यातला रसच निघून जातो. म्हणजे हाही अतिरेक एक असा झाला. आणि नंतरचा असा आज जरी चांगला राजा असला तरी कुठेतरी मी म्हटलं ना, एक राजांमध्ये कुठेतरी एक दोष आहे, तशा प्रकारचा त्यांनी अकालीच सर्वसंग त्याग करून हा तत्वज्ञ बनला, वानप्रस्थाश्रम घेतला. मग आजाचा पुत्र दशरथ, तो दशरथाला त्याने गादीवर बसवलं. दशरथ हा सुद्धा पराक्रमी आहे. नावाप्रमाणे 10 रथ एकट्याने तो संयमित करू शकतो, म्हणून तो दशरथ. मग या दशरथालाही परत संतान नाही. त्यात तो मृगायला गेलेला असताना त्याला शाप मिळाला, ही कथा आपल्याला माहिती आहे. आणि मग तो दशरथाचं झाल्यानंतर म्हणजे तो 9वा सर्ग त्या दशरथाचं वर्णन आहे. त्यानंतर 10 ते 15 सर्गामध्ये रामायण येतं. रामाचा जन्म, रामाचं ते संपूर्ण कालिदासाने आधीच सांगितलंय की याच्यासाठी वाल्मिकी रामायणाचाच आश्रय घेऊन रामचरित्र त्यांनी सांगितलं. पण अत्यंत म्हणजे ज्या 24,000 श्लोकांमध्ये रामायणात येतं ते रघुवंशामध्ये फक्त ह्या सर्गात मोजक्या काही शेकडे अंग
हजार नाही असं हे वर्णन रामाचं, पण अत्यंत सुंदर. त्यात सुद्धा कालिदासाचं कुठेतरी आपल्याला म्हणजे युद्धाच्या वेळेला थोडक्यात वर्णन येतं, आणि नंतर सीता त्याग जेव्हा त्यांनी केलेला आहे रामाने, तेव्हाचा फक्त 10 श्लोक आहेत, पण अत्यंत सुंदर सीता संदेश म्हणून त्यांनी पाठवलाय. जेव्हा लक्ष्मण तिला घेऊन जातो आणि आता रामाने असा आदेश दिलाय की तू इथेच राहायचंय आणि मी परत जाणार आहे, का तर प्रजाजनांचा आक्षेप आहे म्हणून सीता त्याग त्यांनी केला. त्यावेळेला सीता लक्ष्मणाला पहिल्यांदा तिला कळतच नाही काही, मग ती त्या एकदम वज्राघात झाल्यासारखी होते आणि नंतर ती सावरते आणि मग तिला सांगते वाच्यस्वया वचनाच राजा. आता हे सगळा तो श्लोक इतका सुंदर आहे. स राजा म्हणते ती, तो राजा म्हणजे कोण माझा पती नाही म्हणत, की जो प्रजाहित लक्ष आहे, प्रजेच्या कारणाने त्यांनी मला टाकले ना, त्या राजाला जाऊन त्याला तू सांग की हे कुठलं तुझं कार्य, ही अग्नविशुद्धी, माझ्या लंकेमध्ये मी अग्निशुद्धी केलेली असताना सुद्धा आता मला पुन्हा तू टाकतोस, हे तुझं श्रुतस्य किंवा हे तुझ्या कीर्तीला शोधतं का? हे विचार, म्हणजे हे विचारायचं, रामाला विचारायचं धाडस कालिदासाची सीता करते, हे कालिदासाचं सौंदर्य. रामायणात नाही असं काही. ती धाय मोकळून रडत बसते, पण आता काळ पुढे गेलाय बघा, त्यामुळे सीता सुद्धा तिला तोंड आलेलं स्वातंत्र्य कुठंतरी दिसतंय आणि ती त्याला विचारते म्हणजे हे तू आवर्जून रामाला सांग, असं ती लक्ष्मणाला मोठ्या धाडस गोळा करून ती सांगतेय. आणि मग एक ती जे सांगते, पण ठीक आहे त्यांनी सोडलं, आता राजाने सांगितलं, राजाज्ञा मला पाळलीच पाहिजे, पण आणखीन एक मी त्या राजाला विचारतेय की पत्नी म्हणून नको तू माझा सांभाळ करूस, पण तू राजा आहेस आणि मी तुझी प्रजा आहे, तर प्रजाजनांचं जसं रक्षण करतो तसं माझं रक्षण करणं तुझं कर्तव्य नाही. मला असं वनात टाकून देतोस. किती तेजस्वी आहे बघा. महाभारतातली द्रौपदी जशी तेजस्वी म्हणतात, तशी ही रामायणातली नाही सीता, ही कालिदासाची सीता आहे, की नेमक्या 2-3 श्लोकांमध्ये इतकं ती सीतेचं प्रखरता तिने दाखवली आहे. आणि तेच शल्य तिचं नंतर सुद्धा म्हणजे रामायणात शेवटी रामाने जो यज्ञ केला आणि त्यामध्ये वाल्मिकींनी परत केलं तिला, त्यावेळेला आता पुन्हा तो सांगतो प्रजाजनांच्या समाधानासाठी तू शुद्धी कर, तेव्हा पुन्हा मग एकच श्लोकात कालिदासाने तिची सगळी व्यथा सांगितली आणि तिने सांगितले, हे माते तू मला उदरातच घे. तिचं तोही ते शब्द तिथे कालिदासाने सांगितले अत्यंत सुंदर आहेत. वेळेअभावी मी ते सांगत नाहीये, पण तिथे तो कालिदास आपल्याला दिसतो की काय याला कवी कुलगुरू म्हणायचे. इतके सुंदर शब्द योजतो की मोजक्या शब्दात आणि संयत रूपामध्ये कुठेही अवलंबन नाही, आपल्या रागाचा, आपल्या शोकाचा कुठेही फार मोठा विस्तार असा नाही, पण तेवढ्यात तिने ते सगळं व्यथा म्हणून दाखवली आहे. अशा प्रकारे ह्या 10 ते 15 याच्यात रामचरित्र येतं. मग 16व्या सर्गामध्ये रामाने आणि नंतर 15 शेवटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांचे जे 2-2 मुले आहेत त्यांना रामाने काय केलंय, एक आपल्या राज्याची विभागणी, हा सुद्धा एक रामचरित्रावर असलेला दोष असं म्हणावं लागेल. धाडसाने मी बोलते, हे विधान करते. राज्याची विभागणी करणं का म्हणजे हे एका अर्थाने रामचरित्रावर असलेलं रामाने स्वतः केलं. चला आपल्या मुलांना वाटून दिली, हे राज्य तू सांभाळ, हे राज्य तू सांभाळ, कारण लक्ष्मणाची 2, भरताची 2 आणि शत्रुघ्नाची, या सगळ्यांना म्हणजे मोठं जे राज्य होतं, समुद्र क्षितिश असं जे राज्य होतं, त्या राज्याची काय केले, शक्ल केली ना. म्हणजे हळूहळू एका अर्थाने जो उच्च कुल आहे ते असं उतरणीला लागलेलं दिसतंय. म्हणून तरी सुद्धा त्यातला कुश हा जो राजा आहे, त्या कुशाचं वर्णन 17व्या सर्गामध्ये येतं. आणि त्याची मग जी कुशावती नावाची राजधानी आहे, ती कुशावती राजधानी तो तिथे राज्य करतो, दिलेली आहे त्याला म्हणून, आणि मग तिथे राज्य त्याचं चाललेलं असतं. पण एके दिवशी स्वप्नामध्ये, तेही कालिदासाची प्रतिभा आहे, तिथे अयोध्या नगरी त्याच्या स्वप्नात येते. आणि मला कसं असं, कारण तुम्हाला माहिती आहे राम गेल्यावरती सगळी नगरी आणि ते सगळेच राज्य जातं ना, मग ती कुशावती, आता अयोध्या म्हणजे माझी दैना झाली आहे, तर मला ते वैभव प्राप्त करून देणं, मग ती राजलक्ष्मी आहे ती सोडली, म्हणून ते कुशावती
सोडून कुश राजा पुन्हा अयोध्येला येतो आणि त्यांनी अयोध्येची स्थापना पुन्हा केली, अयोध्या वसवली, हा ही समृद्धी तिथे आणली, हेही ते कुशाचं कर्तव्य आहे. म्हणून त्याच्यासाठी हा 16वा सर्ग आहे संपूर्ण. नंतर 17, 18, 17व्या सर्गातही पुन्हा त्याचं वर्णन येतं, कुशाने केलेले यज्ञ. नंतर 17वा सर्ग हा कुशाचा पुत्र अतिथी नावाचा आहे, हाही तसाच आहे. आणि तो हे राज्य आणि अयोध्येचं गतवैभव पुन्हा त्याला प्राप्त करून देतो. बाकीच्या राजांप्रमाणेच त्याचं हे सगळं वर्णन येईल. आणि नंतर 18व्या सर्गामध्ये इतर सर्व राजांचं वर्णन एकेका 2-2 श्लोकात असे. आता किती राजे झाले बघा, 5-6 राजांचं सविस्तर केल्यानंतर 18व्या सर्गामध्ये सगळ्या राजांचं वर्णन ते सुदर्शनापर्यंत. सुदर्शन राजा आहे, अतिथी नंतर त्याचा मुलगा असे अनेक आहेत. त्यांचं सुदर्शन हा 27वा राजा. आणि सुदर्शनाचं वर्णन या 18व्या सर्गात तो चांगला राजा आहे, दक्ष आहे, प्रजादक्ष आहे. त्यांनीही सर्व चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कारभार केला. आणि सुदर्शन त्याचा पुत्र अग्निमित्र याला मात्र सुदर्शनाचा पुत्र अग्निवर्ण, अग्निमित्र चुकून आलं, अग्निवर्ण, या अग्निवर्ण राजाला म्हणजे राजपुत्राला राज्याभिषेक करून त्याला राजा बनवून सुदर्शन आपल्या कुलपरंपरेनुसार वानप्रस्थाश्रम स्वीकारतो. अग्निवर्ण सुद्धा आता 19वा सर्ग सुरू झाला. सुरुवातीला चांगला कारभार करतो, पण नंतर थोड्या वेळातच हे सगळे भोगाच्या आहारी तो जातो आणि चांगल्या अमात्यांवर कारभार सोपवून हा विषय वासनेमध्ये रत होतो. कायम अनेक राण्या असून सुद्धा नर्तकी स्त्री याच्या सहवासामध्ये हा किती वाहवत जातोय असं सगळं वर्णन थोडक्यामध्येच, पण 19व्या सर्गात. पण त्याचा यथार्थ म्हणजे त्याची विषयवरूपताही कळावी, पण कुठे हे काही होऊ नये अशा प्रकारे कालिदासांनी हे वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी व्हायचा तोच परिणाम होतो. या अत्यंत विषय संघामुळे त्याला विकार जडतात आणि राजयक्ष्मा हा रोग त्याला होऊन त्यातच त्याचा अंत होतो. आणि तो अंत झाल्यानंतर 19वा सर्ग इथे त्याच वेळी म्हणजे त्याला इकडे दहन करतायत तेव्हा राणीला, म्हणजे त्याची जी राणी आहे त्या राणीला गर्भ तिच्या पोटात राहिलेला आहे, कारण याला पुत्रप्राप्ती झालेलीच नव्हती इतक्या स्त्री हे केल्या तरी सुद्धा. पण शेवटी म्हणजे त्याला पुत्रदर्शन मिळालंच नाही. हा एक मोठा दोष अग्निवर्णाचा. आणि ती गेल्यानंतर म्हणजे तो गेल्यानंतर हा तिच्या उदरामध्ये गर्भ आहे असं लक्षात येतं आणि तेव्हा तिच्यावर संस्कार केले जातात आणि राणीचा राज्याभिषेक होतो आणि राणीच्या हाती राज्य जातं. इथे हा सर्ग म्हणजे सर्ग संपतो आणि रघुवंशही संपतो. बाकीचं आता तुमच्यावर सोपवलेलं आहे. अर्धवट कुठेतरी संपवलं असं वाटतं. दुर्दैवाने कुमार संभवाप्रमाणे हेही महाकाव्य अपूर्ण आहे असं विद्वान मानतात. पुढेही नंतर आणि सर्ग सांगितले गेले, पण कालिदासाचे ते नाही हेही त्यांच्या वर्णनातल्या एकंदरीत फरकावरून लक्षात येतं. आणि आता सांगण्यासारखं काही राहतच नाही, कारण संपूर्ण जो आलेला होता तो आता राणीच्या ताब्यात राज्य दिले, पण पुढं काय झालं, साधारणपणे सुखांत शेवट असावा, मग त्याला पुत्र झाला आणि त्याने चांगला कारभार केला असं काहीतरी वर्णन असं येत नाही. फक्त तो राणीमध्ये दिव्य म्हणजे गर्भप्रय दिसल्यामुळे तेज असं दिसल्यावर तिच्यावरच अमात्यांनी राज्याभिषेक करून कारभार सुरू केला. इथेच ह्या रघुवंशाची समाप्ती होते. आता संपूर्ण म्हणून सुरुवातीला मी म्हटलं रघुवंश हे नाव का दिलं, तर रामाच्या चरित्रामध्ये सुद्धा बघितलं गेलं तर सीता त्या वालीवर हे एक मोठं आजतागायत डिबेटचे प्रसंग आलेले आहेत. वालीचा वध सुद्धा नंतर शंभूक वध त्यांनी केलेला, ते काय येतं वर्णाश्रमाचं पालन न केल्यामुळे त्याचा दोष काहीच नव्हता, त्याचा वध केला. असे जे काय थोडे थोडे त्याच्या चरित्रावर ओळखडे उठण्यासारखे प्रसंग आहेत. आणि सगळ्यात दुसरं म्हणजे त्या राज्याचे केलेले तुकडे. तुम्ही त्याच्या तिथून पुढे वाईट हे लागलं ना संपूर्ण, की प्रत्येक काय करायचं सगळ्या मुलांना देण्यासाठी राज्य हे तुला घे तुला घे असं वाटत झालं. संपूर्ण सगळं नाही, एकसंध कारभार असं राहिला नाही. हे राज्य जी होती ही गणराज्यामध्ये
गेली, हा एक मोठा दोष राहिला. या सगळ्याला एक चांगला म्हणजे राजा संपूर्ण जन्मापासून शेवटपर्यंत कलंक रहित असा. कलंक हा शब्द जरा सौम्य अर्थाने घ्या बरं का. बाकीच्या राज्यात कुठे ना कुठेतरी शल्य त्या प्रत्येक राजांची राहिली आणि अग्निवर्ण हा जो राजा आहे हा तर शेवटी रसातळालाच गेल्यासारखा झाला. आणि म्हणून रघु राजा हा एकटा असा तेजस्वी सूर्याप्रमाणे, म्हणून अख्खा रघुवंश या त्या वंशाला त्यांनी रघुचं नाव दिलं. आणि रामाला सुद्धा त्या रघुवंशातला म्हणून राघव हे नाव, राघव हे नाव त्या रघुराजामुळे मिळालेलं आहे. हेही त्यातलं महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे रामचरित्र असं म्हटलं तर वाल्मिकी आदिकवी जे आहे त्यांना कुठेतरी त्यांचा मान दळमळीत झाल्यासारखा वाटेल का असं कालिदासाला वाटलं असेल. तर त्यापेक्षा हा रघुवंश की ज्याचं चरित्र या चरित्र माहिती नाहीये लोकांना, तसं रामायणावर दिला गेला. मग आधीचे जे राजे आहेत त्यांचंही यावं. मग त्यातल्या तो सुद्धा दशरथही रामायणामध्ये आला, पण आजाचं वर्णन नव्हतं. म्हणून ते जे काय तिथे असे सांधे जोडायचं का अत्यंत कवी कल्पनेनी आणि सुंदरतेने रघुवंशात केलेलं आहे. म्हणून हे अतिशय उत्कृष्ट काव्य असं आपण म्हणूया. आणि ते इतकं चांगलं की शेवटी कालिदासाला रघुकार म्हणून म्हटलं जातं. म्हणजे रघुवंश लिहिणारा असं एखाद्या जे त्याची उत्कृष्ट कृती असते त्याच्यावरून त्याचं नाव येतं. तर कालिदासाला संपूर्ण नंतर पुढच्या संस्कृत वाङ्मयामध्ये रघुकार म्हटलं जातं. आणि प्रत्येक जण रघुवंशाचा अभ्यास करतं. असं म्हणताना एक ओळ येते, क इह रघुकारे न रमते. कोण बरं, इह म्हणजे अस्मिन पृथिव्या, या पृथ्वीवर कोण बरं रघुवंशामध्ये रममाण होणार नाही. म्हणजे रघुवंश हे काव्य इतकं सुंदर आहे की सगळेजण त्याचा अभ्यास करतील. या ओळीचा दुसराही एक अर्थ आहे, क याचा अर्थ प्रजापती. क इह म्हणजे पृथ्वीवर येऊन देव सुद्धा रघुवंशाचा आस्वाद घेतात. इतकं सुंदर हे महाकाव्य आहे. असं या कचा अर्थ दोन अर्थाने घेतलं. क म्हणजे सर्वनाम घेऊन कोण हा अर्थ, आणि क म्हणजे उपनिषदामध्ये तो प्रजापती ह्यासाठी आलेला शब्द आहे. आणि मग त्याचं नाव म्हणजे प्रजापती सुद्धा साक्षात इथे रघुकाराबरोबर, रघुकार म्हणजे कालिदासाबरोबर ते इथे काव्याचा आस्वाद घेतात. रघुकारेण सह रमते असं आहे ते. रघुकाराचा म्हणजे कालिदास काव्यांचा आस्वाद घेतात. असं हे सुंदर काव्य 28 राजांचं चरित्र सुरुवातीला जरी एक अशी पठडी घालून दिली तरी त्याच्यातनं ते जात आहे. म्हणून कुठेही त्याची पुनरुक्ती त्याच शब्दांची त्यांनी केली नाही. वेगवेगळे कल्पना निर्माण केल्या, वेगवेगळे प्रसंग निर्माण केले आणि हे चरित्र अत्यंत सुंदरपणे सांगितलेलं आहे. आता कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं हे कुशल वक्त्याला जसं कळलं पाहिजे तसं कालिदास तर काय त्याच्यात वापरणारच होता. मग असं हे महाकाव्य आणि त्याचा बाकी काही न घेता थोडक्यात परिचय मी आपल्याला करून दिला. एक त्यातलं घेणं हे खरोखर मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. काही प्रसंग तर खूप छान आहेत. म्हणजे नाट्य कालिदासाचा कुशल नाटककार कसा होता हे आपल्याला त्याच्या संवादातून दिसतं. तो दिलीप सिंह संवाद असेल, तो इंद्ररंग संवाद असेल, किंवा सीतेने दिलेला लक्ष्मणाला संदेश असेल. लक्ष्मण काय बोलणार बिचारा, ही इतक्या प्रकारे बोलत राहिली होती, थोडक्यातच बोलली. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अचानकपणे म्हणजे दोघं पूर्तीसाठी म्हणून नेलेल्या लक्ष्मणाने जेव्हा तिच्यावर असं हे सांगितलं की तुझा त्याग केलाय, त्यावेळेला ती काय बोलली, पण ती अत्यंत प्रखरपणे तितक्याच समर्थपणे उभी राहिली आहे. असं या रामायण म्हणजे जे कथा रामायणामध्ये नाही त्याच्यात तिथे कालिदासाचा स्पर्श म्हणजे एखाद्या जणी त्या कथेला परिसस्पर्श लाभण्यासारखं झालं असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. पुढच्या वेळेला पुढचं महाकाव्य घेऊ, ते म्हणजे किरातार्जुनी आहे. आता कालिदास संपलाय, महाकाव्य 2च होती.